काय करायला निघालात तुम्ही? एवढं टोकाला नका जाऊ. हात जोडते, सोडा त्या मुक्ताला. तिनं माझ्या मुलाची मती भ्रष्ट केली, माझा अपमान केला, निंबाळकरांच्या समोर मला मान खाली घालायला लावली, या घराची सुख शांती सगळी हिरावून घेतली. तिच्या जीवाची भीक मागतेस तू? डोकं जाग्यावर आहे का तुझं? डोकं जागेवर आहे म्हणूनच बोलतेय. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. कुणाच्या नजरेत तरी तुम्हाला मोठं व्हायचंय म्हणून कुणाचा तरी जीव घेताय तुम्ही. कारण तिला जगण्याचा अधिकार नाहीये म्हणून. तुम्ही होतात ना तिथं? ताई, ताई, गजक काय झालं? तिथे भैरवनी कान त्याचे त्यांना मारून राहिलेत. कोणला? तुला ज्यांनी कपड्यावर कुकू लावलं त्यांना. छोटे मालक इकडं? आणि मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय, माझा अहंकार दुखावलाय. जर का तिनं सारंगला परत केला नाही तर तू विचारही करू शकणार नाहीस. इतकं काहीतरी भयान घडेल, भयान. बरं झालं सावताहून आलीस. आता दोघांना एकत्र संपवतो. नगरकरांच्या सुनेवर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी?
अगं तू काल रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस. थोडं तरी खा. आजी, तू खाल्लं नाहीस ना तर मी इथून अजिबात जाणार नाही. काय झालं आजी, तू का रडतीयस? मुक्ताच्या काळजीनं जीव तुटतोय ग. मुक्तासाठी? अगं पण काळजी तर सारंग दादाची वाटली पाहिजे ना. सारंगपेक्षा मुक्ताचीच जास्त काळजी वाटते, कारण तिनं रावसाहेबांचा अहंकार डिवचलाय आणि डिवचलेला नाग दसायची कधी संधी सोडत नसतो, म्हणून तिची काळजी वाटते ग. त्याने काही तिला दुखापत केली तर? हाई जगदंबे, लक्ष असू दे ग पोरीकडं. दुखापत म्हणजे? गायत्री बाळा, तू एवढी काय घाबरतेस? अगं असा भित्रा स्वभाव काही कामाचा नाही ग पोरी. उलट बाईच्या जातीनं कणखर आणि भक्कम राहायचं असतं. ही दुनिया लय वाईट आहे ग. भिणारी बाई दिसली की त्यांची हिंमत आणखीनच वाढते. आजी, मला कळतंय ग सगळं. मला पण असं नाही वाटत की माझा भीतीने असा थरकाप उडावा, पण आपोआप तसं व्हायला लागतं. कारण माहितीये, लहानपणापासून या घरातली कडक शिस्त बघती. ही शिस्त न पाळल्यामुळे होणारे परिणाम पण बघितलेत. आपण चुकलो तर काय होईल या विचाराने आधीपासून भीती वाटायची. आणि एकदा चुकली तेव्हापासून या भीतीचा थरकाप कधी झाला कळलंच नाही. खरं आहे ग पोरी, अजिबात रडायचं नाही, घाबरायचं नाही. गप गप. आजी, एक मनातलं बोलायचं होतं. अगं मग बोल की. आजी, मला पण मुक्ता आवडते आणि ती सारंग दादाची बायको म्हणून या घरात यावी असं मला मनापासून वाटतंय. खरंच? अगं, मुक्ता अशी मुलगी आहे जी या घरात चांगले बदल घडवून आणू शकते. चुकीला चूक असं म्हणायची ताकद फक्त तिच्यात आहे. आणि या घरातल्या ज्या बायका तिला विरोध करतायत ना, त्यांना हे कळत नाहीये की मुक्ताच त्यांना या बंधनातून मुक्त करू शकते. खरंय. अगं, एवढ्याशा लेकराला जे समजलं ते या घरच्या शाण्यानं समजलं असतं तर किती बरं झालं असतं. तू अजिबात घाबरू नगस. सारंग गेलाय, चांगलं काहीतरी घडेल आणि मुक्ता या घरात नक्की